बदलती जीवनशैली हे तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे की गुडघेदुखीचं कारण मूळ आहेच. आणि आजकाल असं नाही राहिलं की बाबा 60 झाली आणि मग तुमचे गुडघे दुखायला लागले. आता गुडघेदुखी कुठल्याही वयात सुरू होऊ शकते. अगदी 15 वर्षाच्या मुलापासून ते कुठल्याही वयात सुरू होते. पूर्वी गुडघे दुखायचे ते आपण म्हणायचो की बाबा 60, 70, 80च्या नंतर गुडघे दुखायचे, पण आता तसं राहिलं नाही. तसं पाहायला गेलं तर कसं आहे की आपल्याकडे आहे ना पेन टॉलरन्स खूप जास्त आहे. म्हणजे पेन थ्रेशोल्ड म्हणजे दुखणं अंगावर काढणं हे म्हणजे आपली शर्यत असते. आणि घरातली स्त्री असेल तर ती कधीच कोणाला सांगत नाही की मला दुखतंय म्हणून, कारण मग माझ्या मिस्टरांना खूप काम असतं, ते उशिरा येतात, त्यांच्यावर खूप जबाबदारी आहे, त्यांना त्रास नको माझ्या दुखण्याचा म्हणून ती सांगणारच नाही. त्यानंतर मग मुलांना नको किंवा आणखी कोणालाही नको, घरच्यांना त्रास नाही द्यायचा म्हणून ते दुखणं लपवते. आणि मग काय होतं की हळूहळू ते दुखणं खूप वाढत जातं. वेळीच गुडघेदुखीला आपण जर ट्रीट केलं तर गुडघेदुखी आवरता येऊ शकते, म्हणजे कंट्रोलमध्ये आणता येते. ते करत नाहीत लोक. टॉलरन्स सगळ्यांचं म्हणजे, आणि मग ते अभिमानाने सांगतात की मी एक महिनाभर मी पेन टॉलरन्स केला, तरी सुद्धा मी खूप जिने चढले, मी लग्नामध्ये गेले, तिकडे मी फिरले, तिकडे मी एका पंक्तीमध्ये खूप स्वयंपाक केला, जेवण वाढलं. हे अगदी अभिमानाने सांगायचं. ही अभिमानाने सांगायची गोष्ट नाही. तुम्हाला पेन आहे, तुम्हाला दुखतंय, तर त्याच्यावर तुम्हाला केअर करायला पाहिजे, त्यावर तुम्हाला उपचार करायला पाहिजे. ही मी रात्रभर झोपलेच नाही ही अभिमानाने सांगायची गोष्ट. निगेटिव्ह गोष्टी ज्या अशा असतात की मी इतके दिवस उपवास केले, त्या अशा गोष्टीमध्ये मिरवण्यासारखं काही नाहीये, ते आपल्या शरीरासाठी योग्य नाहीये.